नमस्कार. मी पुरोगामी संघर्ष परिषद संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे सर. मी पुरोगामी संघर्ष परिषदेचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष असून सदर आमच्या संघटनेच्या वतीने तारापूर गावचे शेतकरी औदुंबर विठोबा कदम यांच्या उपोषणास आमचा जाहीर पाठिंबा संघटनेचा असून त्यांच्या जे काही मागणी आहेत की तारापूरचे तत्कालीन तलाठी S.R. डोरले यांना सेवेतून बडतर्फ करावे, तसेच त्यांच्या फायनल ग्रॅज्युएटीमधून त्यांचे जे काय डाळिंब शेताचं जे रस्ता नसल्यामुळे त्यांनी संगनमत करून त्यांच्या जो त्यांचा आदेश त्यांच्यापाशी ठेवून मंडल अधिकाऱ्यांना न कळवता अर्ज ठेवला व त्यामुळे तारापूरचे ते औदुंबर विठोबा कदम जे उपोषणात बसले आहे यांचे डाळिंबचे 30 ते 40 लाखाचे नुकसान झालेले आहे. डाळिंब पिकाचे ते नुकसान त्यांना भरपाई मिळावी आणि जे सध्या जे तात्कालीन तारापूरला जे तलाठी होते S.R. डोरले ते आता सध्या फुलचिंचोलीमध्ये सेवेत आहेत. त्यांना प्रशासकीय सेवेतून बडतर्फ करावे तातडीने आणि त्यांना त्यांच्या फायनल ग्रॅज्युएटीमधून या औदुंबर विठोबा कदम या शेतकऱ्याचे नुकसान झालेले ती नुकसान भरपाई त्यांना मिळावी एवढ्या आमच्या संघटनेतून आम्ही यांचा पाठपुरावा करत राहू व हे उपोषणाला आमचा त्यांना जाहीर पाठिंबा असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमच्या पुरोगामी संघर्ष परिषद सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तुमचा काय प्रश्न आहे आणि तुम्ही उपोषणाला का बसलाय? मी औदुंबर विठोबा कदम, राहणार तारापूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ही 2019 साली तहसील कार्यालयामध्ये रस्ताकेज चालू होती. रस्ताकेज चालू असताना त्यात 216 गट नंबरची खरेदी खत झालं 22/10/2020ला आणि मी तक्रार अर्ज दिला 28/10/2020ला. त्यानं 6/11/2020ला तक्रार अर्ज उचलला, पण तो अर्ज जवळ ठेवून त्यांनी मंडळ अधिकाऱ्याकडून नोंद मंजूर करून घेतली, फेरफार तयार केला आणि त्या 216 गट नंबरची खरेदी झालेली त्यांनी जे रस्ता मोडल्यामुळं माझं 2 एकराची डाळिंबीची बाग खाली माझं रस्ता नसल्यामुळं डाळिंबीची बाग सडून गेली रानात. मला बाहेर काढायला पर्याय साधला नाही. त्याच्यामुळं त्यानं मग सोलापूरला उपोषण केलं, पंढरपूरला केलं तर काय ते इकडं पाठवलं पत्र तिकडं पाठवलं अशी ओढवडीचे उत्तर देऊन आतापर्यंत 2-4 उपोषण झाली, पण काय माझा मेळ लागला नाही. मग आता उपोषण धरले. आता आज 14/8/2026ला तहसील कार्यालय पुढं आता उपोषण असं धरलं की ही उपोषण आता करून 2-3 दमलो मी आता. तर आता ही माझं 40 लाखाचं ह्याच्यामुळं नुकसान झालं डाळिंब पिकाचं आणि त्याच्यावर कारवाई झाली की बाबा कलेक्टरनं कारवाई केली की 514नं कारवाई केली. आम्हाला काय ती कारवाई मान्य नाही, तरी त्याला कायमच सेवेतनं बडतर्फ करण्यात यावं आणि माझे नुकसान भरपाई मला मिळावी त्याच्या पगार फंडातनं ग्रॅज्युएटमधनं. त्याचा काय मार्ग निघेल ते मला काढून त्याची माझी वसुली करून द्यावं. तुम्ही या बाबतीत कधी आणि कुठे उपोषण केले होते ह्याच्या अगोदरचे? केलं की आता ते जिल्हाधिकारी कार्यालयाला 20/4/2022ला केले, 6/6/2023ला विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, 7/8/2023ला जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, 24/3/2025 उपविभागीय कार्यालय पंढरपूर प्रांत साहेबाकडं, पुन्हा 9/9/2025 उपविभागीय कार्यालय पंढरपूर प्रांत साहेबाकडं आणि 11/8/2025 जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर ह्यांच्याकडे 5-6 उपोषण झाली, तरी माझी दखल ह्यांनी घेतली नाही. उपोषण केल्यानंतर तुम्हाला त्यांनी काही लेखी आश्वासन वगैरे? लेखी आश्वासन द्यायचं ना. मी सोलापूरनं उपोषण केलं की पंढरपूरला पाठवल्याचं म्हणते, त्यांच्या ऑफिसला जावा, त्यांच्या ऑफिसला भेटा, ती त्यांच्याकडे भेटून त्यांच्या ऑफिसला जाऊन संपर्क साधा. मग ते सांगते ती पुन्हा केली कारवाई जावा काय त्यांनी कारवाई केली कारवाई 514नं कारवाई केली कलेक्टरनं. काय कारवाई केली? त्याची 2 दे वेतनवाढ थांबवली. तुमची यापुढे मागणी काय आहे? यापुढे मागण्यात आमचं 40 ते 50 लाखाचं नुकसान झालं आहे. आम्हाला त्याच्या पगारातनं ग्रॅज्युएट फंडातनं आमची नुकसान भरपाई मिळाली आणि त्याला सेवेतनं बडतर्फी करण्यात यावे, तरच मी ही जागेवरून उपोषण सोडणार. नाहीतर ह्या जागेला जीव गेला तर इथनं उठणार नाही आता.